हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्ही योगिनीचं केळवण पाहिलंय, हळद पाहिली आहे, छोटे छोटे शॉर्ट्स पण पाहिलेत। तर त्याच योगिनीचा आज आहे लग्न आणि आम्ही असं सुंदर रेडी झालेलो आहोत। ही माझी मैत्रीण स्नेहा, हिला तर तुम्ही ओळखत असालच, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतेच ही। आणि ती दुसरी आहे आरती, ती सध्या रेडी होते म्हणून ती नाही, तर ती पण आता या व्हिडिओमध्ये असते। तर आता आम्ही लग्नाला चाललोय, तर चला आमच्या सोबत लग्नाला। काय गमती जमती आहेत त्या तुम्हाला दिसतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आता पोहोचलेलो आहे डोंबिवलीला। छान स्नेहाच्या आणि माझ्या तर खूप छान गप्पा होत होत्या। प्रत्येक गल्लीत आमची एक आठवण होती डोंबिवलीत। तर आम्ही आता ठाकूर हॉलला पोहोचलोय आणि आम्ही तर पोहोचलोय, पण आमचे मिस्टर येतात म्हणून आम्ही थांबलो। तर जाऊया आता आतमध्ये। हॉल एकदम सुंदर होता, छान डेकोरेशन केलं होतं। छोटाच हॉल होता पण खूपच छान होता। आणि आम्ही थोडं उशिरा पोचलो कारण आम्हाला डोंबिवलीच्या इथे खूप ट्रॅफिक लागलं होतं। त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा लग्न लागलं होतं, नुकतंच लग्न लागलं होतं। आणि हे सगळे आमच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी आणि पुढे सगळ्या लेडीज बसलेल्या, मागे सगळे जेंट्स बसलेले आणि सगळीजणं बिल्डिंगमधले आले होते। कारण योगिनी आणि हंकारे वहिनी या इतक्या छान वागतात सगळ्यांबरोबर, खूप छान रिलेशन आहे आमचं सगळ्यांचं एकमेकांशी। त्यामुळे सगळी जण वेळात वेळ काढून लग्नाला आले होते। आणि मी यांना सांगत होते की टाटा करा म्हणून, माझ्या व्हिडिओमध्ये या तुम्ही पण। आणि सगळ्या खूप सुंदर दिसत होत्या। आणि स्नेहा आणि आरती पुढे राहिलेली आणि तेवढ्यात आमचे तिघींचे पण मिस्टर आले, कारण त्यांना पण खूप ट्रॅफिक लागलेलं। ॲक्च्युली ना ट्रेनने आपण पटकन पोचतो, पण एवढं सगळं तामझाम करून ट्रेनने जायचा खूप कंटाळा आला होता, म्हणून आपलं ओलाच केली आम्ही। पण एकंदरीत सगळं छान होतं। आणि इकडे कन्यादानाचा विधी चालू होता। फार असं जवळून शूट करायला मिळालं नाही, कारण खूप गर्दी होती तिकडे आणि फोटोग्राफरची पण खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला तिकडे जाणं मला तरी योग्य नाही वाटलं। आणि खूप भावूक क्षण होता वहिनींसाठी, भाऊंसाठी। आणि योगिनी पण खूप छान दिसत होती। तरीसुद्धा आम्ही म्हटलं चल जाऊया, आपण थोडं पुढे जाऊया। जशी समोरची गर्दी कमी झाली तसं आम्ही मग पुढे गेलो। योगिनीने छान नऊवारी साडी परिधान केली होती, मोत्याचा साज केला होता, खूप गोड दिसत होती। आणि तिचे मिस्टर पण असंच कोऑर्डिनेटेड त्यांनी पेहराव केला होता, त्याही खूप छान दिसत होतं। आम्ही तिला म्हटलं बघ जरा आमच्याकडे, तेवढाच आम्हाला फोटो काढता येईल। 2 मिनिटं मिस्टरांना पण सांगितलं इकडे बघ, पण मजा आली। आणि नंतर वहिनींनी, ही नवरदेवांची आई आहे, मग वहिनींनी आमची ओळख करून दिली की या आमच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी आहेत म्हणून। वहिनी पण खूपच, त्या सुंदरच आहेत दिसायला, पण अजून सुंदर दिसत होत्या। पण कसं लेकीचं लग्न असल्यानंतर एक चेहऱ्यावरती एक थोडीशी दुःखाची छटाई असतेच, पण ठीक आहे, चालतं, आता काळाची ती रीतच आहे। पण वहिनी तर गोडच दिसत होत्या, भाऊ पण एकदम छान वाटत होते। हे कुटुंबच खूप मस्त आहे। मग त्यांच्याशी बोलून आम्ही थोडंसं योगिनीचं फोटोशूट केलं, व्हिडिओ केला, कारण छान हा जोडा पण इतका लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे दोघांचा, छान वाटत होते। आणि आता त्यांच्या विधीला सुरुवात होणार होती। दोन्हीकडचे फोटोग्राफरची गर्दी, सगळीच गर्दी। त्यामुळे म्हटलं चला आता आपण पहिलं जेवून घेऊया आणि मग उरलेला कार्यक्रम अटेंड करूया। मग इथे थोडंसं शूट करून आम्ही नंतर जेवायला गेलो। जेवायच्या इकडे मात्र आम्हाला काही शूट करता आलं नाही, कारण खूप गर्दी होती तिकडे। त्यामुळे इथं शूट करून आम्ही जेवायला गेलो। संपूर्ण लग्नामध्ये ना मला आवडणारा पिरियड म्हणजे हा रुखवत बघण्याचा। मला इतकं रुखवत आवडतं ना, छान असतात एकदम। आईचा निरोप, सप्तपदी, माहेरचा चुडा, छान वाटतं एक 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 वाचायला। आणि ही जी फ्रेम आहे ना मुंडावळ्याची, ही तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही, ज्यावेळेस मी योगिनीचा केळवण व्हिडिओ टाकलेला। ही स्नेहा माझी मैत्रीण आहे, ही अशा फ्रेम बनवून देते। तर जर कोणाला अशा फ्रेम बनवून घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर देईन। खूप सुंदर बनवते ती, सगळ्या नेम प्लेट्स आणि अजून कस्टमाइज करून देते। तर एकंदरीत हा छान रुखवत सजला होता, सुंदर केलं होतं। सूप होतं, सुपारींचे भटजी होते
आणि ह्या सगळ्या संसाराच्या गोष्टी. आणि सगळ्यात मला हे आवडलं म्हणजे आईचा निरोप. इतका छान होता ना आईचा निरोप. ते आता इतकं लहान तुम्हाला वाचताना म्हणजे दाखवता नाही आलं मला, पण खूप भावूक क्षण होता की खरंच मुलगी हा आईचा निरोप वाचून किती रडत असेल. म्हणजे माझ्या लग्नाला तर आता 19 वर्ष झाली, तरीसुद्धा आज आई माझ्याकडे राहायला आली 2 दिवस आणि ती जाताना अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं. तर मी योगिनी आणि वहिनींची कल्पना न केलेलीच बरी. एकंदरीत छान रुखवत सजला होता आणि तोपर्यंत योगिनी पण आणि तिचे मिस्टर पण रेडी होऊन आले होते आणि त्यांचा हा काय म्हणतात ना डान्सचा कार्यक्रम होता. पण इथे कॉपीराईट इश्यूमुळे खरं मला हा डान्स तुम्हाला असाच दाखवावा लागला. तिच्या भावांनी तिच्यासाठी डान्स केलेला, योगिनीने डान्स केलेला, खूप छान कार्यक्रम झाला. इतकं सुंदर वाटत होतं ना की मस्तच एकदम. हे 2 योगिनीचे भाऊ आहेत आणि त्यांनी रुपेरी वाळूवरती डान्स केला होता आणि त्याच्यानंतर योगिनीला पण घेतलं होतं त्यांनी डान्स करायला आणि नंतर योगिनीचे मिस्टर पण आले होते. तर ह्या गाण्यांची हे जे छोटे छोटे डान्स परफॉर्मन्स आहे ना ह्याचे शॉर्ट्स मी तुम्हाला अपलोड करीन माझ्या चॅनलवर. तुम्ही नक्की बघा, कारण इथे कॉपीराईट इश्यू असल्यामुळे मला नाही इकडे अपलोड करता आलं. आणि खरं करतात पण हे कसं करतात ना हे मला माहीत नाही आहे, कारण मी सुद्धा नवीनच आहे या सगळ्यांमध्ये. पण जर तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी व्ह्युअर्सपैकी कोणाला जर माहिती असेल की या गाण्याच्या लिंक्स कशा टाकायच्या ऑफिशियल लिंक, तर त्यांनी प्लीज कमेंट करून मला सांगा. मला नक्की आवडेल तुमच्याकडनं शिकायला. पण मीनवाईल मी याचे शॉर्ट्स तुम्हाला शॉर्ट्समध्ये देईन, तेही नक्की बघा. खूप सुंदर डान्स केला होता. त्यानंतर आहेराची खूप लाईन होती. म्हटलं आपण थोडा वेळ थांबूया आणि गर्दी कमी झाल्यावर वरती जाऊया, म्हणजे योगिनीला भेटता येईल मस्तपैकी. मग योगिनीला शुभेच्छा दिल्या, तिच्या मिस्टरांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही छान फोटो वगैरे काढले आणि आम्ही नंतर निघालो. कारण बरेच वाजले होते, जवळजवळ 4, 4:30, 5 वाजून गेले होते. म्हटलं जास्त उशीर पण नको करायला, नाही तर परत ट्रॅफिक लागेल आपल्याला. मग नंतर आम्ही भाऊंना आणि वहिनींना पण बोलवलं स्टेजवर, कारण त्यांच्याशिवाय हा फोटो अधुराच होता. बसा तुम्ही सगळे. हा OTP सांग 4712. नेहा आणि राजदादा यांची भांडणं चालली होती पुढच्या सीटवर बसण्यासाठी. काय चाललेलं असतं या लोकांचं ना आम्ही लक्षच देत नाही. आम्ही पटापट बसलो, कारण खूप जवळजवळ अर्ध्या तासानंतर आमची ओला बुक झाली होती. त्यामुळे परतीचा प्रवास आम्ही चालू केला. चाललोय आता आम्ही घरी. लग्न छान पार पडलंय, मस्त जेवण होतं, नवरा नवरी खूप सुंदर दिसत होती, आईस्क्रीम खाल्ली आणि वहिनी म्हणत होत्या पण कंटाळा आला होता, त्यामुळे आता आम्ही चाललोय. चलो बाय बाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.